म्हणतो, आम्ही एवढंच म्हणतो की एवढं तुकाराम महाराजांना मारायची काय गरज होती का? कळलं का तुम्हाला? एक लक्षात आलं का तुमच्या? मारणाराचं कोणी देऊळ बांधलं नाही, पण ज्यांनी मार खाल्ला तो कोट्यावधी घरामध्ये नव्हे प्रत्येकाच्या हृदयात तुकोबाराय जाऊन बसले. हाच अवताराचा कळस आहे, हाच अवताराचा कळस आहे. काय आश्चर्य आहे. मी तुम्हाला किती वेळा तरी सांगितलं, ते चरित्र वाचताना मला तो उलीच असं असं होतं. एवढं मारलं. मी म्हटलं, मंबाजी तुझ्यावर कृपा आहे देवाची, या तुकोबारायच्या जागी दुर्वास पाहिजे होता. दुर्वास जर तुकाराम महाराजांच्या, आणि तू अशी जर काठी केली असती तर किती वेळा तुला जाळ. देवाची, या तुकोबारायच्या जागी दुर्वास पाहिजे होता. दुर्वास जर तुकाराम महाराजांच्या, आणि तू अशी जर काठी केली असती तर किती वेळा तुला जाळला असता जिवंत करून, आणि पुन्हा जाळला असता. हे कळत नाही. तुकाराम महाराज होतोय, जरा मागे वळून पहा की अजून जिवंत का. आणि मारून गप्प बसले नाहीत. अंग सुजलं, काटे काढले, त्याच्या अंगात मोडले. पुढचा आहे का, पुन्हा त्याचे घरी जाऊन त्याला घेऊन आणून बसले. तुम्ही रोजचे समोरचे श्रोते आहात, तुम्ही आल्याशिवाय मला बरं वाटत नाही. अंगावरून हात फिरवला, माझं अंग दुखतंय. आता जगद्गुरूंचा हात फिरल्यानंतर कुठची जखम शिल्लक राहणार आहे. तसं आमचं मन किती जरी बिघडलं असेल आणि किती जरी वेडवाकड होत असेल, तर सद्गुरू वचन त्याच्यावर फिरल्यानंतर, पण हे माझं कर्तृत्व, माझं साधना म्हणू नका. ओलावले मन परतोनी पाही. जरा मागे बघून वळून बघ की ही कुणाची कृपा आहे, कोणाची कृपा आहे. कोण बाबा महाराज? कोण विचारतो बाबा महाराजाला? काय किंमत आहे बाबा महाराजांची? हां, अहो माझं सगळं शिक्षण इंग्रजीमधून झालं, मला मराठी येतच नव्हतं. अशा आश्चर्य वाटेल. आणि 5 साहित्य संमेलने केलीत आणि गाजवली. त्या टाळ्या नाही, टाळ्या देऊच नका. हे कोणाला टाळ्या देता? ती सत्ता केवढी मागे आहे. माझं मलाच आश्चर्य वाटतं मागे वळून बघितल्यानंतर. काय हे, काय ज्ञानेश्वरी झाली, काय गाथा झाला, काय कुणी करून घेतलं. आम्ही आणि माई आमच्या दुधऱ्याच्या मंदिरात जातो. काही नव्हतं आमच्याजवळ, पण संकल्प मनामध्ये आला जेव्हा मी फॉरेन टूर केली आणि रोमला गेलो, व्हॅटिकन सिटीमध्ये, आणि ते चर्च बघितलं, सेंट पीटर्स बॅसिलिका. काय चर्च! माझे डोळे दिपून गेले आणि मान खाली गेली. माझं मन काय म्हणालं माहिती आहे का? लाज वाटते का? दुसऱ्या धर्माचं देऊळ बघून आश्चर्य करतोस, आपलं काय एक बांधत नाहीस. आणि आम्ही माई जेव्हा जातो तेव्हा उभं राहतो, कुठे जागा होती, काय होतं, कशी इथे आपण आलो. 300 ट्रक माल राजस्थानमधून कसा आला, कसं घडलं. आणि देवळाचं बांधकाम झाल्यानंतर कोणाचं एक देणंही शिल्लक राहिलं नाही, आणि तसा कोणापुढे हात पण पसरला नाही. हे काय आहे लीला, काय लीला. आमचे डोळे भरून येतात. आणि एकच कळतं, सद्गुरुराया ची पाहुले गोमटी वंदिताची भेटे हृदयस्थ. पांडुरंगा, काय रे तुझी कृपा आहे.